नमस्कार, मी डॉक्टर नम्रता काबरा, सेंटर फॉर साइट मुंबईहून. आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. रेड आय फ्लू किंवा कंजंक्टिव्हायटिस, ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो डोळे येणे. आपण प्रत्येक वर्षी ही साथ आणि ह्या साथीबद्दल ऐकतो, स्पेशली पावसाळ्याच्या दिवसात जनरली वेगवेगळे व्हायरसेस ही साथ घेऊन येतात. प्रत्येक वर्षी व्हायरस बदलू शकतो किंवा त्याचा प्रकार, त्याची स्ट्रेन ज्याला म्हणतो ती बदलू शकते. अशी साथ आल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्याला अगदी प्रकर्षाने फॉलो करायला हव्यात त्या मी आज डिस्कस करणार आहे. एक, जेव्हा कंजंक्टिव्हायटिस असेल त्यावेळी आपले टॉवेल, आपली दस्ती, आपला रुमाल अशा गोष्टी शेअर करू नये, कारण हा आजार हा कंटॅजियस असतो, हा पसरू शकतो. त्याशिवाय असा आजार असेल त्यावेळी आपल्याला नेत्ररोग तज्ज्ञांना कन्सल्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कंजंक्टिव्हायटिसमध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. काही प्रकारांमध्ये कॉर्निया इन्व्हॉल्व्ह होतो, म्हणजे समोरचं नेत्रपटल, त्याच्यावर जखमा तयार होतात, त्याच्यावर डाग तयार होतात आणि त्याची वेळीच ट्रीटमेंट झाली नाही तर ते डाग कायमस्वरूपी राहू शकतात. अशा वेळी कन्सल्टेशन, राईट डायग्नोसिस, राईट मॅनेजमेंट ही अतिशय महत्त्वाची ठरते. पण हेच सिम्पटम्स दुसऱ्या आजारांचेही असू शकतात, जसे ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस, ॲलर्जीमुळे होणारा कंजंक्टिव्हायटिस. यात वेगवेगळे प्रकार आहेत, जसा सीझन वाईज होणारा ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस किंवा वर्षभर लो ग्रेड चालणारा ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस किंवा अतिशय सिव्हिअर प्रकारात मोडणारा वर्नल केराटो कंजंक्टिव्हायटिस VKC. ह्या प्रकारांपैकी कोणता प्रकार नेमका आहे त्यानुसार ट्रीटमेंट ही बदलते. अतिशय सिव्हिअर प्रकारांमध्ये काही स्पेशल ड्रॉप्सची आवश्यकता, काही स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता सुद्धा पडू शकते. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये डोळ्यांना खाज येणे किंवा डोळ्यांना खाज करण्याची इच्छा होणे हा एक अतिशय कॉमन सिम्पटम असतो. पण अशा वेळी आपल्याला काही गोष्टी ज्या फॉलो करायच्या आहेत. सर्वप्रथम, डोळा चोळायचा नाही, डोळा खाजवायचा नाही. पण मग काय करायचं? त्यावेळी आपण रुमालात काही आईस क्यूब्स घेऊन रोल करून थंड शेक देऊ शकता डोळ्यांना, त्याला कोल्ड कंप्रेस म्हणतात. आणि हल्ली कोल्ड कंप्रेसेस रेडिली अवेलेबल आहेत बाजारात, ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता. कारण डोळ्यांना खाजवल्यामुळे ॲलर्जी आणि ॲलर्जीचं जे विशियस सायकल आहे ते वाढतं, कमी होत नाही. त्याशिवाय सतत डोळ्यांना जोरदार खाज केल्यामुळे, चोळल्यामुळे डोळ्यांचा, नेत्रपटलांचा आकार बदलू शकतो. केराटोकोनस सारख्या डिसीजेसमध्ये पण हा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. याकरता जरुरी काळजी घेणं आवश्यक आहे. Follow Center for Sight and post your queries to get answers from the experts.